श्रावण महिना म्हणजे भगवान महादेवाच्या उपासनेचा सर्वात पवित्र काळ। या महिन्यात शिवलिंगावर केलेला एक विशेष अभिषेक तुमची कोणतीही मनोकामना पूर्ण करू शकतो। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुमची कोणतीही इच्छा असू द्या किंवा तुमची कोणतीही मनोकामना असू द्या, ती पूर्ण करण्यासाठी श्रावण महिन्यात तुम्ही कोणता अभिषेक करावा आणि तो कशा प्रकारे करावा, जेणेकरून शिवकृपा तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमची मनोकामना आणि इच्छा पूर्ण होईल। श्रावण महिन्यात शिवलिंगाचा रुद्र अभिषेक जो असतो तो दूध, जल, मध आणि तुपाने करावा लागतो आणि तो अभिषेक केल्यानंतर तुमच्या मनातली कोणतीही इच्छा असो किंवा मनोकामना असो ती लवकरात लवकर पूर्ण व्हायला मदत होते। तर सगळ्यात पहिलं हा अभिषेक कसा करायचा, काय काय गोष्टी यात लागतील तुम्हाला, या सर्व गोष्टी आधी तुम्हाला सांगते। याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे दूध, दही, मध, तूप आणि साखर। त्याच पद्धतीने तुम्हाला पांढरे फुलं, अक्षदा, भस्म, बेलपत्र या गोष्टी देखील सोबत ठेवायच्या आहेत। तसंच एक तुपाचा दिवा आणि काहीतरी गोड पदार्थ जो तुम्ही शिवाला प्रसाद म्हणून किंवा नैवेद्य म्हणून चढवताल। तर सगळ्यात पहिलं ज्यावेळेस तुम्ही मंदिरात जाल त्यावेळेस पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून बसा। अभिषेक करताना तुमच्या तोंडामध्ये ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप असावा। ओम नमः शिवाय मंत्र जप करत करतच तुम्हाला हा अभिषेक करायचा आहे। सगळ्यात अगोदर तुम्हाला शिवलिंगावर शुद्ध जल अर्पण करायचं आहे। आता हे जल अर्पण करताना तुम्ही तांब्याच्या तांब्यामधून अर्पण करा, पण बाकी ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला तांब्याच्या तांब्यामध्ये ठेवायच्या नाहीयेत। दूध, दही, मध, तूप आणि साखर एखाद्या चांदीच्या भांड्यामध्ये किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये तुम्ही मिक्स करून घ्या। तर एकत्र मिक्स करून आणलं तरी चालेल किंवा या सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या वाटीमध्ये आणल्या तरी चालतील। सगळ्यात पहिलं शुद्ध जलाने आपल्याला शिवलिंगाचा अभिषेक करायचा, नंतर त्याच्यावर दूध, दही, मध, तूप आणि साखर घालून अभिषेक करायचा आहे। शिवलिंग दोन्ही हाताने चांगलं या पंचामृताने चोळून घ्यायचं। नंतर वरून पुन्हा तुमच्या घरात जर गंगाजल ठेवलेलं असेल तर गंगाजलाने शिवलिंग स्वच्छ धुवून घ्या। जर गंगाजल नसेल तर जे तुमच्याकडे स्वच्छ पाणी जे देवासाठी वापरता त्या पाण्याने शिवलिंग धुवून घ्या। शिवलिंग धुवून घेतल्यानंतर तुम्ही सगळ्यात पहिलं तर शिवलिंगावर जो भस्म असतो ना तो शिवलिंगाला लावून घ्या। नंतर जो आपला आपण काय लावतो चंदन जे असतं ना पिवळंवालं, त्या चंदनाचा एक टिपका देऊन घ्या। भस्म शिवलिंगावर सगळीकडून लावून घ्या। नंतरहून शिवलिंगावर पांढरी फुलं, अक्षदा अर्पण करा आणि बेलपत्र अर्पण करा। बेलपत्र 11 बेलपत्र घ्या। आता बेलपत्र अर्पण करताना जी गुळगुळीत बाजू असते ना बेलपत्राची ती शिवलिंगावर ठेवायची आहे। जी खरबूड बाजू आहे ती वरच्या बाजूने करायची। जे शिवलिंगाला बेलपत्र अर्पण करायचे त्या बेलपत्राला देठ चुकूनही ठेवायचं नाही, बिना देठाचं हे बेलपत्र घ्यायचं आहे। आणि ज्या अक्षदा वाहतो त्या अक्षदा लक्ष ठेवायचंय की चुकूनही तुटलेल्या नसाव्यात। कोणत्याही देवाला आपण अक्षदा जेव्हा वाहतो त्यावेळेस त्या अक्षदा थोड्याही तुटलेल्या नसू नयेत, साबित अक्षदा असाव्यात। नंतर पांढरी फुलं, कनेरीची फुलं असोत किंवा मोगऱ्याची फुलं असोत, तसंच चांदीपाटाची फुलं असोत ते फुलं किंवा धोत्र्याचं फुल भेटलं तर आणखीनच भारी तुम्ही शिवलिंगावर अर्पण करा। तिथं एक तुपाचा दिवा लावा, गोड पदार्थ काहीतरी अर्पण करा आणि नंतरून डोळे झाकून तुमची जी इच्छा आहे, मनोकामना आहे ती महादेवाकडे मागा। श्रावण महिन्यामध्ये या पद्धतीने अभिषेक करून आपली इच्छा जर शिवांकडे मागितली तर ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते।
नंतरून तुम्ही जो कापूर असतो तो कापुराचा धूप दिवा करा, म्हणजे कापूर शिवलिंगावर ओवाळून घ्या आणि नंतर त्याची आरती तुम्हीही घ्या. या पद्धतीने तुम्ही जर शिवांचा श्रावण महिन्यामध्ये अभिषेक केला आणि तुमची इच्छा शिवांकडे मागितली तर तुमची जी इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होईल. या पद्धतीने श्रावण महिन्यात जितक्या वेळेस होईल तेवढ्या वेळेस तुम्ही हा अभिषेक करू शकता किंवा दर सोमवारीही करू शकता. संध्याकाळच्या वेळेला म्हणजे दिवस मावळायच्या टायमाला जर तुम्ही हा अभिषेक केला तर आणखीनच भारी याचं फळ तुम्हाला भेटतं. तर अशा पद्धतीने नक्की अभिषेक करून पहा. तुमच्या मनातली जी काही इच्छा असेल ती नक्कीच पूर्ण होते. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर असेच आपल्या धर्माच्यानुसार, ज्योतिषशास्त्रानुसार आणि वास्तुशास्त्रानुसार व्हिडिओ येत असतात. तर चॅनल आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. परत भेटू अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.